नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अगदी चविष्ट अशी बनवायला अगदी सोपी आणि झटपट बनणारी आंबा बर्फी बनवणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकूयात. तूप वितळल्यावर त्यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव टाकून फक्त 2 मिनिटे लो फ्लेमवर परतवून घेऊयात. नारळाचा चव असा परतवून घेतल्यामुळे त्यामधील मॉइश्चर कमी होते. आता 2 मिनिटांनी यामध्ये 1 वाटी साखर टाकायची व लो फ्लेमवर 5 मिनिटे परतवून घ्यायचं. त्यामुळे साखर वितळून या खोवलेल्या नारळामध्ये छान एकजीव होईल. इथे मी 1 वाटी साखर टाकत आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 1/2 वाटी साखर टाकली तरीही चालेल. आता 5 मिनिटांनंतर बघा साखर छान विरघळलेली आहे. यामध्ये आता 1 वाटी आंब्याचा रस टाकायचा. साखर, ओल्या नारळाचा चव व आंब्याचा रस मी याच वाटीने म्हणजे आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचा आहे. यामध्ये आंब्याचा रस टाकल्यावर लो फ्लेमवर सर्व जिन्नस छान घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचेत. ही आंबा बर्फी करायला अगदी सोपी आणि खायला खूप चवदार लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आता इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, कुठेही वाढवायची नाही. आता 20 मिनिटे झालेले आहेत आणि मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. हा बर्फीचा गोळा अगदी पॅनपासून सेपरेट होत आहे. म्हणजे हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. यामध्ये आता पाव चमचा वेलची पूड टाकून मिनिटभर मिक्स करूयात आणि गॅस बंद करूयात. इथे मी ताटाला 2 थेंब तूप लावून घेतलं आणि त्यावर बटर पेपर टाकून बटर पेपरवर पण 2 ते 3 थेंब तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर ताटाला अर्धा चमचा तूप व्यवस्थित लावून घ्यायचं. यावर आता बर्फीचं तयार मिश्रण टाकून चमच्याने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं. इथे मी चमच्याला अगदी थोडं तूप लावून घेतलं आणि हे मिश्रण छान प्लेन करून घेत आहे. मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतल्यावर बाहेर 15 मिनिटे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं व त्यानंतर फक्त 5 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवायचं. जर तुम्हाला फ्रीजरमध्ये नसेल ठेवायचं तर बाहेरच 1 तास हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं. आता 5 मिनिटांनी ही प्लेट मी फ्रीजरमधून बाहेर काढली. मिश्रण छान सेट झालेलं आहे. ही बर्फी आता थोडी गार्निश करूयात. आता माझ्याकडे आहे म्हणून यावर मी सिल्वर वर्क लावत आहे. नाही लावला तरी काहीच हरकत नाही. सिल्वर वर्क लावून झाल्यावर सुरीने आवडीच्या शेपमध्ये बर्फी कट करून घेऊयात. इथे मी मस्त चौकोनी आकारामध्ये बर्फी कट करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आंबा बर्फी तयार झाली आहे. एक बर्फीचा तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा किती अलगद ही बर्फी तुटत आहे. म्हणजेच इथे आपली अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळेल इतकी चविष्ट अशी आंबा बर्फी तयार झाली आहे. अगदी कमी वेळेत फक्त 3 साहित्यात बनणारी ही आंबा बर्फी तुम्ही आजच बनवून पहा. तुम्हाला आणि घरच्यांना पण खूप आवडेल. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. धन्यवाद.